चला तर आज बनवूया चिंचाच्या फुलोऱ्याची भाजी। तर मी इथे पातेल्यात पाणी ठेवलंय आणि फुलोरे छान स्वच्छ करून घेतले। त्यात फुलोरे टाकून द्यायचे आणि 1-5 मिनिटं उकळू द्यायचे, कारण की त्याचा आंबटपणा कमी होतो। इथे पॅन ठेवलाय, त्यात टाकले मोहरी, कांदा, आलं लसणाचं पेस्ट, लाल तिखट आणि फुलोरं आपलं थोडंसं 5 मिनिटं शिजलं की त्याला पाण्यातून काढायचंय आणि पुन्हा एका पाण्याने छान स्वच्छ धुवून असं पिळून घ्यायचंय आणि मग त्यात टाकायचंय आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करायचंय। तर ही भाजी ना खायला खूपच छान लागते आणि मी पहिल्यांदाच ही भाजी करते आणि खाते पण पहिल्यांदाच आहे, पण खूपच छान लागते ही भाजी आणि सहसा हे कुठे मिळत पण नाही, विकायला जास्त काही येत नाही। पण मला कशी आणि काय भेटली काय माहिती, पण खूप छान लागते ही भाजी खायला। थोडंसं मीठ टाकून छान फ्राय करून घ्यायचंय ते। तर तुम्ही पण मिळालं तर एकदा नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर